सबस्क्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आपण आज चाललो आहोत कोकणात, म्हणजे कोकणची ही सिरीजच होणार आहे, कारण आम्ही जवळजवळ 6 दिवस आम्ही कोकणात फिरणार आहोत। तर तुम्हाला पार्ट वाईज हे व्हिडिओ बघायला मिळतील। तर आता आपला पहिला जो स्टॉप आहे तो आहे अलिबाग। आता आम्ही अलिबाग चौपाटी तुम्हाला दिसते मागे, तिथे आहोत। मागे तुम्हाला कुलाबा किल्ला पण दिसत असेल। तर इथून आता आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहे। तर आम्ही इथे थांबलो होतो नाश्ता करायला। इथे द्वारका म्हणून एक हॉटेल आहे अलिबागमध्ये, तिथे आम्ही नाश्ता केला। खूप चांगला नाश्ता आहे। आलात जर इथे थांबणार असाल तर नक्की ट्राय करा। आणि यावेळेसचा आमचा जो मोटो आहे, तर नॉर्मल ज्या प्लेसेस लोकांना माहिती नाही आहेत या कोकणाच्याच भूमीतल्या, तर त्या लोकांना दाखवण्याचा मोस्ट ऑफ आमचा प्रयत्न असणार आहे। तर तुम्ही सगळे पार्ट नक्की बघा आणि एन्जॉय करू शकता। आता हा आपला पहिला पार्ट सुरू झालाय। आपला दिवस जसे असतील आपण तसे पार्ट येणार आहेत। तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। चला। तर आता आपण चौपाटीपासूनच एक 5 मिनिटाच्या अंतरावरती सरखेल कान्होजी आंग्रे यांचं उद्यान आहे, तिथे आपण आलो आहोत। आणि हे फक्त एक उद्यान नाही आहे, तर हे सरखेल कान्होजी आंग्रे यांची ही समाधी स्थान आहे आणि खूप सुंदर जागा आहे। तुम्ही नक्की येऊन बघा। चौपाटीपासून एक जवळ 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, मुरुडला जाणाऱ्या रस्त्यावरती। तर नक्की याला तुम्ही भेट द्या। येस, आणि मेन म्हणजे हे बांधकाम केलेलं आहे ते सगळं मराठ्यांनी केलेलं आहे, त्यामुळे नक्की व्हिजिट करा। तर आता मी अलिबागपासून एक 15 किलोमीटर अंतरावर असलेला रेवदंडा किल्ला आहे, तिथे आम्ही आलो आहोत। आणि आम्हाला तिथून इथे येताना मध्ये बरीच मंदिरं लागली, पुन्हा हमामखाना लागला, जे तुम्ही आत्ता बघितलं असेल, अशी बरीच ठिकाणं लागली। तर आत्ता आम्ही हा किल्ला एक्सप्लोर करतो, म्हणजे बघून घेतो, तुम्हालाही दाखवतो आणि मग इथून लगेच निघतो। आता आम्ही बराच वेळ झाला किल्ल्याच्या एरियातच फिरतोय, आणि ते पण गाडीने। कारण तुम्ही जर बघताय आजूबाजूला तर ही सगळी घरं दिसत आहेत, जुनी बांधकामं दिसत आहेत। हा जो पूर्ण किल्ल्यामध्येच आहे ना गाव असलेले, त्यामुळे तुम्हाला एंटर केल्यावर कळणार नाही की एक्झॅक्टली। आता हे बघा, हे पण जे स्ट्रक्चर दिसते, हे बांधकाम, हे किल्ल्याचेच अवशेष आहेत। तर इथे आतमध्ये आलात तर तुम्हाला विचारत यावं लागेल।
आता आम्ही रेवदंडाकडून कोरलाई किल्ल्याला आलो आहे. तर तुम्हाला बाहेर तिकडे पार्किंगचे 20 रुपये आणि जर तुम्हाला लाईट हाऊस बघायचं असेल तर त्याचे 20 रुपये असे चार्जेस द्यावे लागतील. तर आता बघा आम्ही असं या पायवाटाने चाललो आहे आणि अशी अमोल जरासा बाजूला पायवाटच नाही दिसत आहे. तू ना पूर्ण रस्ता कॅप्चर केला. तर तुम्हाला अशी दिसेल बघा मस्त पायवाट आहे आणि त्याने असं मस्त चालत ट्रेक करत आम्ही चाललो आहे. चला मगाशी आपण रेवदंड्याला होतो, आता आपण कोरलाई किल्ल्यावरती आहोत. दोन्ही किल्ले पोर्तुगीजांसाठी खूप महत्त्वाचे असे किल्ले होते, कारण व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी ह्या किल्ल्यांचा उपयोग केला होता आणि बांधणी केली होती. तर आत्ता आपण कोरलाईपासून एक 28 किलोमीटर अंतरावर जंजिरा आहे, तिथे आपण आलो आहोत. आणि तिथे आम्ही येताना मध्ये आम्हाला जंजिरा दिसला, तिथे आम्ही फक्त त्याचे टाईमलॅप्स घेतलेत आणि आत्ता आम्ही आहोत खोकरी मस्जिद. ॲक्च्युली याला मस्जिद नाही बोलता येणार, कारण बरेचसे आपले हिंदू लोक जे आहेत ते मस्जिद समजून आतमध्ये येतच नाहीत. तसं बघायला गेलं तर कब्रिस्तान आहे, जिथे तुम्ही जंजिरा बघता. तर जंजिरावरती जे राज्य करणारे सिद्धी होते, तर सिद्धी सुरुल खान ही जी मोठी तुम्ही बघताय ही कबर, तर ही सिद्धी सुरुल खानची आहे. तिथे 2 छोट्या कबरी आहेत. तर त्यातली एक जी आहे ती सिद्धी याकूब खान आणि अजून एक आहे सिद्धी, त्याचं नाव मला आठवत नाही, तर त्याची आहे. तर ज्या इथे मला एकच सांगायचं की तुम्ही इथे याल तर ह्या वास्तू ज्या आहेत त्या स्थापत्यशास्त्रासाठी म्हणून तुम्ही बघा, कारण ह्या अशा जेवढ्या वास्तू आहेत त्या कुठे तुम्हाला परत बघायला मिळणार नाहीत. आता आपण जेटीने चाललो आहोत दिघीला आणि बसलोय. 15 मिनटं टाईम आहे ना, तोपर्यंत मग काय टाईमपास चाललंय. आपली डुगडुग लावली तिकडे, दाखवू का? बघायची. वो रही डुगडुग, म्हणजे पूर्ण ह्याच्यात आमचीच गाडी दिसते, कारण दुसरं कोण नाहीच आहे ना, आम्ही चालू आहे. त्यामुळे गाडी तिकडे लावली आहे आणि आता आम्ही जातो आहोत जेटीने. आणि त्याला पाण्याकडे बघून असं होते. तुम्हाला पण होतं का असं? सांगा कमेंट करून. म्हणजे तुम्ही पण कधी हलते ना थोडं चक्कर आलं हां, तर तुम्ही पण सांगा की तुम्हाला पण असं बोटीत जेटीत बसल्यावर असं होतं का? पुन्हा एकदा जेटी. आत्ता आम्ही दिघीवरून श्रीवर्धनला गेलो होतो. श्रीवर्धनला आम्ही संध्या हॉटेल म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही दरवेळेला तिथेच जेवतो जेव्हा कधी श्रीवर्धनला जातो. तर तिथून आम्ही आता हरिहरेश्वरला आलो. हरिहरेश्वरला आम्ही जेटीने आता पुन्हा वेळासला जातो आहे.
तर आजचा हा दिवस संपलेला आहे. तर हा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मराठी कन्याला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.